ऐतिहासिक वास्तू, ऊसतोड मजूर आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्याची आता ओळख बदलताना दिसतेय। गुन्हेगारी, हाणामारी आणि हत्या या गोष्टींसाठी सध्या मराठवाडा ओळखला जाऊ लागलाय। संतोष देशमुखांची हत्या असो की सतीश भोसलेंची गुंडगिरी, या सर्व गोष्टींमुळे मराठवाड्यामधील बीड जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। नेहमी दुष्काळाची ओरड असलेल्या मराठवाड्यातून सध्या गुन्हेगारी घटनांचा पूर आलेला आहे। आता तर सुरक्षेसाठीच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीची आर्त हाक ऐकायला येते। तर नुकतीच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टात पहिली सुनावणी पार पडली आहे। दरम्यान भाजप नेते पी.सी. जॉर्ज यांनी केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना आवाहन करताना एक धक्कादायक दावा केलाय। केरळमधील मीनाचिल तालुक्यामध्ये आतापर्यंत 400हून अधिक मुली या लव जिहादच्या बळी ठरल्याचं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। तर अंतराळामधून एक आनंदाची बातमी आहे। अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे लवकरच पृथ्वीवरती परतणार आहेत। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिली सुनावणी पार पडली आहे आणि यावेळी कोर्टाने पुढील सुनावणीसाठी 26 मार्चची तारीख दिलेली आहे। तर खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। मराठवाड्यामधून दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येताना दिसतात। संतोष देशमुखांची हत्या असो की सतीश भोसलेकडून एकाला केलेली अमानुष मारहाण, या सर्व गोष्टींचा धागा पकडायला गेलो तर यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे सर्व आरोपी हे नेत्यांचे निकटवर्ती असल्याचं आतापर्यंत समोर आलंय। यावरून बीडमध्ये जे काही चाललंय ते फक्त गुन्हेगारीमुळे घडतंय की यामागे वर्चस्ववादाची लढाई आहे, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय। नुकतीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। तर संतोष देशमुखांच्या हत्येवेळीचे आरोपींचं क्रौर्य असणारे हस्तानाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये त्याविषयी संतापाची लाट आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते। यावेळी आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय। तसंच डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणीही बचाव पक्षाकडून करण्यात आली आहे। यानंतर 26 मार्चला सरकारी पक्ष आपलं म्हणणं मांडेल असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली आणि त्यामुळे आता या प्रकरणी पुढची सुनावणी ही येत्या 26 मार्चला होणार आहे। दरम्यान सुनावणी वेळी या कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं होतं त्यावरती आता एक नजर टाकणार आहोत। तर एकंदरीतच सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडके काय म्हणालेले होते त्यावरती एक नजर टाकूयात। आरोपींचे वकील काय काय म्हणतात तर साक्षीदारांचे जबाब चार्जशीट मध्ये नाहीयेत, आरोपीचे जबाब मिळालेले नाहीत, जबाब नोंदवले असल्यास साक्षीदारांचं कलम 164चा जबाब का दिले गेले नाहीत असा सवालही त्यात विचारण्यात आलेला आहे। तर आरोपीचे वकील राहुल मुंडे काय म्हणतात तर डिजिटल एव्हिडन्सच्या चार्जशीट मध्ये उल्लेख आहे, मात्र ज्याचे व्हिडिओ तसंच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत। सरकारी वकील नेमकं काय म्हणाले तर पुढच्या तारखेला आमचं म्हणणं कोर्टात मांडणार आहोत। सरकारी वकील काय म्हणालेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला होता आणि त्या पाठोपाठ 26 मार्चला सरकारी पक्ष आपलं म्हणणं मांडेल असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। कृपया पुढील सुनावणीसाठी 26 मार्चची तारीख देण्यात यावी असा उल्लेखही करण्यात आलेला होता। त्यामुळे आता पुढची सुनावणी ही 26 मार्चला होणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये काय होतं यावरती लोकशाही मराठीची देखील नजर अशाच प्रकारे असेल। पुढील सुनावणी ही येत्या 26 मार्चला होणार आहे, तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा करावी लागेल।
संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे न्यायासाठी लढा देत आहेत, तर दुसरीकडे बीडमध्ये आणखी एक मारहाणीची घटना समोर आलेली आहे। यामध्ये 4-5 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण होताना दिसतेय। लाठ्या काठ्यांनी ही टोळी अमानुषपणे त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसते। याचा व्हिडिओ देखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मारहाण करणाऱ्यांमध्ये धनंजय देशमुख यांचे साडू असल्याचा दावा करण्यात येतोय। दादा खिंडकर असं त्यांचं नाव असून ते बेडुकवाडी गावचे सरपंच आहेत। दरम्यान या मारहाणीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती अगदी सुरुवातीला पाहणार आहोत। जे काही आपण धनंजय देशमुख किंवा देशमुख फॅमिली सोबत आहोत त्यापासून आपल्याला दूर करण्यासाठीचे प्रयत्न आहेत। हे जे काही व्हिडिओ काढले जातात हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे व्हिडिओ काढले जातात। अनेक ज्या लोकांनी देशमुख फॅमिलीला मदत केली त्या लोकांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो। या आरोपींना वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत, पण मला वाटत नाही ह्याच्यामुळे आरोपीला कुठं वाचवलं जाऊ शकतं किंवा लोकांना बदनाम करून त्याचा कुठं फायदा घेतला जाऊ शकतो। हा विषय माझ्या फॅमिलीतला विषय आहे, तो व्हिडिओ माझा नाही आहे, ते मला माहीत नाही आहे। गैरसमज आमचे दूर झालेले आहेत, आमचे वाद आपसातले मिटलेले आहेत। यावर आम्हाला हा वाद आम्हाला कुठेही पुढे आणायचा नाही आहे। आमचा वाद मिटलेला आहे पूर्वीच, परंतु जाणीवपूर्वक हा वाद परत काढला जातोय आणि आम्हाला ह्या विषयातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न आहेत। दुसरीकडे अगदी काही दिवसांआधी आपण आपल्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून सतीश भोसलेच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता आणि या व्हिडिओमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला खोक्या भाई म्हणजे सतीश भोसले हा आपल्या काही साथीदारांसह एकाला बॅटनं बेदम मारहाण करताना दिसून आला होता आणि त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला। अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भाईला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तो नेमका पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला ते आपण पाहणार आहोत। गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या सतीश भोसलेनं बसनं प्रवास करत उत्तर प्रदेशातील प्रयागराज गाठलेलं होतं आणि त्यानंतर तो प्रयागराज विमानतळावरून पसार होण्याच्या तयारीत होता। मात्र पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रेस करत त्याचं ठिकाण शोधून काढलं। तो प्रयागराज विमानतळावरून पळ काढणार त्याआधीच बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीनं खोक्याभाईला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। बरोबरील सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता मराठवाड्यामध्ये तिथल्या राजकारणात नेमकं सुरू आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडल्याशिवाय राहत नाही। एक प्रकरण संपतं न संपतं तर दुसरं प्रकरण दुसरा व्हिडिओ समोर येताना दिसतो। बरं, सर्व घडामोडींमध्ये केवळ राजकारण की तिथलं समाजकारण बिघडलंय याचा विचार व्हायलाच हवा। बरं, त्याचं उत्तर चर्चेअंती स्पष्ट होईलही, पण हे सगळं केवळ राजकारणासाठी आहे की वर्चस्वाच्या लढाईसाठी याचा विचार तिथल्या राजकारण्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि बीडमधल्या सुजाण नागरिकांनी करावा यासाठीच आजच्या चर्चेला आमंत्रित केलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे। धनंजय देशमुखांचे बंधू आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अजय मुंडे आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कदाचित आपल्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडलं जाण्याची शक्यता आहे। मात्र सुरुवात मी अर्थातच आपल्यापासून म्हणजेच धनंजय देशमुख आपल्यापासून करेल। धनंजय जी, आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय 92 दिवसांचा कालावधी उलटून गेलेल्या घडल्या घटनेला आणि त्यानंतर आज पहिली सुनावणी ज्याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं होतं। आजच्या पहिल्या सुनावणीमध्ये काय घडलं हे अगदी थोडक्यात आम्ही सांगितलं, मात्र तुम्ही सांगा पहिला दिवस तुमच्यासाठी, देशमुख कुटुंबियांसाठी कसा होता? आज मी ज्यावेळेस सुनावणी दरम्यान कोर्टात गेलो तर मला प्रश्न विचारण्यात आला की सध्या घराची कुटुंबाची काय परिस्थिती आहे। तर परिस्थिती ही कधी बदलणार नाही, परिस्थिती बदलू शकत नाही, कारण आमचा एक कर्ता माणूस, एक कुटुंबाचा प्रमुख, गावचा प्रमुख, ह्या लोकांनी जे अमानुषपणे त्याची हत्या केलेली आहे तर ते कधीच आमचं नुकसान भरून येणार नाही। परंतु दुसऱ्या काही गोष्टी विचारलेल्या मला की या कोर्टाकडून तुम्हाला काय शेवटचं अपेक्षा आहे, तर मी म्हणलं ज्या आरोपींनी हे जे हत्या केलेली आहे त्या आरोपींना सगळ्यांना फाशी झाल्याशिवाय मला त्यांच्याकडून कुठलंही दुसरं म्हणजे अपेक्षित नाही। त्या आरोपींना सगळ्या ज्या अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि जो हत्या केलेली आहे त्या संदर्भात मला न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत मी आहे।
बरोबर आहे. न्यायाची अपेक्षा तुम्ही ठेवताना दिसताय. धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे देखील आपल्यासोबत आहे. अजयजी, खरं तर आजचा दिवस हा सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होता आणि ज्यावेळेला धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव या प्रकरणामध्ये जोडण्यात येत आहे त्यावेळेला एक प्रश्न उपस्थित होतो की मराठवाड्यामध्ये, खास करून बीडमध्ये नेमकं सुरू आहे तरी काय? आणि ज्यावेळेला अशा प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं, थेट आजपर्यंत केलेल्या कारकिर्दीवरती थेट प्रश्न उपस्थित केले जातात, त्यावेळेला कितपत दुःख होतं, कितपत हे राजकारण, तोच मराठवाडा, त्याची बदलणारी ओळख, ती तर तुम्ही लहानपणापासून पाहिलेली असेल. अजयजी. हो, निश्चितपणे पाहिली आहे. हं. धनंजय भैयांचं मी ऐकू शकलो नाही, थोडासा आवाज कमी येतोय. हां. परंतु एक गोष्ट सांगतो की निश्चितपणे आज अतिशय नीच प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. हं, हं. आणि ज्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललंय धनंजय आपलं संतोष भैया देशमुख यांच्या हां. हत्येच्या आडून, ते अतिशय दुर्दैवी आहे. हं. आमची सर्वांची मनस्वी इच्छा आहे की संतोष भैया देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. हं. त्यांचा जे आरोपी आहेत त्यांना कठोरातले कठोर शासन झालं पाहिजे. हे पहिल्या दिवसापासून धनंजयजी मुंडे साहेब असतील किंवा पंकजाताई असतील, हे ज्याला खरंच मानवी काळीज आहे, मी पूर्वी कालच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की ज्याला हां. मानवी काळीज आहे अशा माणसांना खरंच ही हृदयद्रावक घटना आहे आणि यांना कडक शासन झालं पाहिजे. या आरोपींना दंड झालाच पाहिजे, अशा प्रकारची आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. हां. परंतु आज ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या हत्येच्या आडून चाललं आहे, ते अतिशय नीच आणि किळसवाणं आणलेलं अशा प्रकारचं या ठिकाणी राजकारण चाललेलं आहे. हं, हं. बरोबर आहे. गलिच्छ राजकारणाचा भाग आपण सगळेजण पाहतोय. मात्र या राजकारणातलं आणखी एक मोठं आणि महत्त्वाचं नाव, ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहे. बजरंग सोनवणे, जी आजची पहिल्या दिवसाची सुनावणी महत्त्वाची होती, आपल्याला सगळ्यांना 26 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र या प्रकरणाला तुम्हीच वाचा फोडलेली होती. दुसरीकडे सुरेश धस यांनी देखील सातत्यानं काही प्रश्न उपस्थित केलेले होते. मात्र ज्यावेळेला आम्ही इकडनं त्या बीडला बघतोय, मराठवाड्याला बघतोय, अक्षरशः नेमकं सुरू आहे काय? एक व्हिडिओ जात नाही तोपर्यंत दुसरा लाव रे तो व्हिडिओ, हे समोर येताना आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं. खरोखर त्या ठिकाणचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे का? ही लढाई नेमकी कशासाठी सुरू आहे, हे आपल्यासारख्या राजकारण्यांकडून आम्हाला समजून घ्यायचं आहे. बजरंग सोनवणेजी. हे बीड जिल्ह्यात ज्या घटना घडतायत किंवा ज्या घडलेल्या आहेत ते दुर्दैवी घटना आहेत. आमच्या बीड जिल्ह्याला अशोभनीय घटना आहे. मी काल पण बोललेलो की आमचा जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. संतांची भूमी म्हणून ज्याची ओळख आहे, जी आम्ही कामगार जे म्हणजे काय मेहनत करून जगणारे लोक आहोत. हं. आम्हाला निसर्गाची साथ नाहीये, पण आमचे लोक स्वाभिमानी आहेत. या जिल्ह्यामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांची टोळी तयार झाली मागील काही दिवसापासून. कालच परवा मागच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी 276 हत्या या बीड जिल्ह्यात मागील 5 वर्षात झाला असा आकडा डिक्लेअर केला. बरोबर आहे. मनाला असा पीळ पडतो. हं. सर्वांची भूमिका एकच आहे की संतोष अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत, जे कटात होते, हं. ज्यांनी या कटामागून कटकारस्थान केले, अशा सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आणि ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी त्या कुटुंबाबरोबर, त्या गावाबरोबर आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेबरोबर काम करणार आहे आणि त्यांना फाशी देण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत झटणार आहे असं मी सांगितलेलं. आज जी होती ती त्याची पहिली सुनावणी कोर्टात सुरू झाली. त्यावेळेस सर्वांना स्वाभाविकच आहे की सुनावणीत काय होतंय, पण पहिल्या दुसऱ्या एवढ्या काय 1-2 सुनावणीमध्ये हा निर्णय लागणार नाहीये. ह्याला बरीच तपासणी होईल, उलट तपासणी होईल, काही याच्यात काळ जाणार. पण आमची मागणी मायबाप सरकारकडे जी आहे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून यांनी सर्वांनी न्याय मिळाला पाहिजे म्हणतात हे सर्वच जण. तर माझं म्हणणं आहे की सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे कोणी सरकारमध्ये असतील अशा लोकांनी जे कोणी नेते असतील, लोकमान्यापेक्षा जे कोणी नेते असतील, यांनी यांच्या सरकारकडे शिफारस करून ह्या खटला जो आहे ते फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि अंडर ट्रायल चालला पाहिजे. आजही एक आरोपी जो आहे, प्रथमदर्शी ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला, तो आरोपी जो आहे ते आरोपीला अटक झालेली नाहीये. या सर्वांचा कट कधी रचला गेला, ज्या हॉटेलचे फुटेज आलेत, जे कोण होतं, ज्या आरोपी नंबर 1 जी आहे, ज्या दिवशी ज्या हॉटेलमधून येताना त्याच्याबरोबर जे टोळी दिसती सगळी, या टोळीतले लोक मोकाट फिरतायत. माझ्या धनंजयला ज्यांनी सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाब दिला, ज्यांनी ब्लँकेट तुमच्या ह्याच्यामध्ये पुरवले पोलीस स्टेशनमध्ये,
सीआयडीच्या कस्टडीमध्ये. आता जी तुम्हाला एक नवीन माहिती आलेली माझ्याकडे, हा. की जेलर लोक सुद्धा या आरोपींना मध्ये साथ देत आहेत. कुणाचं अच्छा. प्रेशर आहे? हा जर विषय असेल, तिथल्या सीसीटीव्ही बंद लागल्या काही दिवस. आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये धनंजयनी पण मागितलं, त्याच्यात आणखी काही झालं नाही. हा. आणि एक एसपी साहेबांनी आमचे धनंजयला असेल किंवा आम्ही ज्यावेळेस बोलू त्यावेळेस सांगितलेलं, की तुमचं जे जे म्हणणं आहे ते लेखी तक्रार द्या, हा. आम्ही दुसरा गुन्हा नोंद करू. आता आदरणीय या बीड जिल्ह्याचे एसपी जे आहे ते त्यांनी तसे सांगितले, तशी तक्रार 28 तारखेला धनंजयने नेऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी 8 दिवस मागितलेले. गाव ज्यावेळेस अन्नत्याग करायचा निर्णय गावाने घेतला त्या दिवशी, मग आम्ही म्हणलो होतं 8चे 10 घ्या. पण आता 10चे आम्ही 15 म्हणतो. पण त्यांनी आजपर्यंत सुद्धा काय केलं हे धनंजयला सांगितलं की नाही? माझं धनंजयचं बोलणं झालेलं नाहीये. बरं. आता त्यांना मी बघतोय, फक्त इथं तुमच्या स्क्रीनवरच पाहतोय. ज्यावेळेस माझं त्याचं बोलणं होईल, कारण मी पण सेशन असल्यामुळे, दिल्लीला असल्यामुळे तो बोलणं नाही झालेलं. आणि आज मी सुनावणीची पण माहिती पूर्ण घेतलेली नाहीये. बरं. पण हा जो विषय आहे, तो विषय एसपी साहेबांनी त्याच्यात काय केलं? कारण ज्या लोकांनी गाड्या दिल्या, हा. ज्या लोकांनी त्यांना पैसे दिले, ज्या लोकांनी त्यांना सांभाळलं, ज्या लोकांनी त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका म्हणून कोणी फोन केला, त्या या सर्व घटनेचा घटनाक्रम जर बघितला तर हे सगळं वेगळं आहे. कुठल्या राजकीय पुढाऱ्यावर किंवा एखाद्या नेत्याला त्याच्यात आणायचा उद्देश हा, हा. कुणाचा असेल तर मला माहित नाही. पण माझा स्टेट फॉरवर्ड निर्णय आहे, किंवा माझा स्टेट फॉरवर्ड मागणी आहे, की माझ्या संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली आहे, या मारेकऱ्यांचा जिथं कट रचला गेला, ज्यांनी कट रचला, ज्यांनी पळून जायला मदत केली, ज्यांनी त्यांना सहारा दिला, हा. ज्यांनी गाड्या दिल्या, ज्यांनी पैसा दिला, ज्यांनी त्यांना अन्न, म्हणजे कोठडीमध्ये चांगल्या पद्धतीचं 5 स्टारचं अन्न वगैरे काय काय प्रकार मला माहित नाही, हा. तर या सगळ्या प्रकाराला ज्यांनी यांना मदत केली, या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि यांना कारवाईसाठी तुम्ही पाठपुरावा कराल. पाठवा करणार. ऐका पूर्ण हा. एकच मिनिट माझा, की बोला ना, नुसती कारवाई नाही तर या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं मानवतेला काळीमा फासणारं कृत्य केलं यांनी, म्हणून मी राष्ट्रीय मानव अधिकाराकडे कंप्लेंट केलेली आहे. मी स्वतः कंप्लेंट बरोबर. केलेली माझ्या लेटर पॅडवर. आणि मानव अधिकाऱ्याने त्यांना जॉब पण विचारलं, दुसरं रिमांडर पत्र काढलंय. आणि मी परत आता सोमवारी, उद्या 4 दिवस सलग दिल्लीला सुट्टी असल्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला. नक्कीच 3 दिवस मला बजरंग सोनवणेजी, सेशनला मला राहिलं. एक गोष्ट आपली आवडते, की ज्या राजकारणामध्ये तुम्ही आहात, जे राजकारण सध्या बदनाम होताना दिसतंय, त्यामधलं नेमकं सत्य काय हे बाहेर काढण्याचा तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मी आपल्याकडे येईल. अंजलीताई, खरं तर आजची परिस्थिती आपण सगळेजण समजू शकतोय, मात्र आज महाराष्ट्रासमोर अनेक घडामोडी तुम्ही सातत्यानं समोर आणताना दिसताय. आजची पहिली सुनावणी असेल, त्याच्यानंतर खोक्या म्हणून प्रसिद्ध असलेला जो व्यक्ती आहे त्याच्याही मुसक्या आवळण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र हीच चर्चा मी थोडं पुढे घेऊन जाईल आपल्यापर्यंत, की अंजलीताई, 2000 पेक्षा जास्त आपल्या पोलीस बांधवांवरतीच अत्याचार किंवा त्यांना मारहाणीचे प्रकार घडताना दिसतात. आपण कुठल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय? कुठल्या स्वरूपाचं राजकारण आपण सगळेजण पाहतोय? आणि त्या राजकारणामध्ये नेमकं घडतंय तरी काय? म्हणजे ही लढाई तुमची आमची आहे, की फक्त राजकारण्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःचं प्रस्थ त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी गावगुंडांना पोसण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे? अंजलीताई, हा गावगुंडांना पोषण्यासाठी नाही, हे स्वतःचं घर भरण्यासाठी. कारण कसं झालंय, की आपण जेव्हा आत्ताच्या घटकेला जर आपण बघितलं, जेवढे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांच्यापैकी 118 आमदार जर क्रिमिनल्स असले, आणि क्रिमिनल्स मी म्हणताना अतिशय जबाबदारीने म्हणते, की ज्यांच्यावर मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे गुन्हे आहेत, असे म्हणजे ज्यांच्यावर रायटिंग वगैरे आहेत किंवा पॉलिटिकल गुन्हे आहेत, यांच्याबद्दल मी बोलतच नाहीये. तर 288 पैकी जेव्हा 118 असे असतात, ही लोक तिथे जाऊन कुठलं देश सेवा करणारे, कुठला विकास 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 ऐकून ना माझे तर कान किटले. हे कोणाचा विकास करतायत हा प्रश्न पडतो. ज्यांना प्रत्येकाला काय दिसतं, की आपण राजकारणात जायचं, आमदार खासदार व्हायचं, आमदार खासदार झाल्यावर सगळे मुंगळ्यासारखे आपल्याला चिटकणार, चिकटल्यावर ते सगळे कार्यकर्ते आपले बनणार, आपण हवं तसं ते वागणार, आणि आपल्याला हवी ती खंडणी मागता येणार आहे. प्रत्येक ठिकाणून आपल्याला हफ्ते, खंडणी हे करण्यासाठी आपण दहशत करायची. अमुक आपले चांगले लोक पण ठेवायचे, की समाजात चांगलं आपली इमेज ती पण राहील. दहशत करणारे ते पण कार्यकर्ते ठेवायचे. आणि हे सर्रास महाराष्ट्रात चाललंय, सर्रास. आणि करताना आताच्या घटकेला माझ्याकडे तर प्रत्येक ठिकाणून, आज तर अगदी कर्जतपासनं, मुंबईपासनं, पुण्यापासनं, सोलापूर, लातूर, जालना आणि बीड तर एक मोठा बिहारचा बाप झालाय आता. तर मला असं वाटतंय हे सगळीकडे तेच चाललंय.
आणि सगळे जे कार्यकर्ते आहेत म्हणा, जे सगळ्यांचे ते काही कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या कामासाठी नाहीये, त्यांची आपुलकी वाटते म्हणून नाहीये, त्यांच्याबद्दल भावना आहेत म्हणून नाहीयेत किंवा ते देशसेवा करतायत म्हणून त्यांचे कार्यकर्ते नाहीयेत. त्यांना तिथनं पैसे काढायचे की एक आमदार झाला की एखादा पालकमंत्री झाला की तिथली कॉन्ट्रॅक्ट आपली, रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट आपली, वाळू माफिया आपलं, राख माफिया आपलं, हे जे चाललंय ना हे थांबवायची गरज आहे. न्यूज प्लॅनेटच्या या प्लॅटफॉर्मवरती आज आपण चर्चा करतो आहोत की मराठवाड्यामध्ये सुरू असलेली ही संपूर्ण राजकीय लढाई ही मात्र अस्तित्वासाठी आहे की नेमकं कशासाठी, या संदर्भातली चर्चा पुढे नेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे, धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजयजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. मराठवाडा म्हटलं की मुंडे कुटुंब आणि मुंडे कुटुंब म्हटलं की मराठवाडा, हे आजपर्यंत राजकीय समीकरण होतं. मात्र तेच बदलताना दिसतंय. जितक्या गंभीर स्वरूपाचे आरोप झाले थेट आपल्या कुटुंबावरती, तेही आपले बंधू धनंजय मुंडे यांच्यावरती, ज्या वेळेला इतक्या मोठ्या स्वरूपाचे आरोप होतात त्यावेळेला काय वाटतं? त्या ठिकाणचं राजकारण बदलताना त्याचे साक्षीदार तुम्ही आहात, त्यातही त्याच कुटुंबाचे भाग आहात ज्यावरती सर्वाधिक यावेळेला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. अजयजी. निश्चित वाईट वाटतं अशा प्रकारच्या घटना ज्यावेळी, म्हणजे आरोप ज्यावेळी होतात. अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि त्या घटनेचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि ह्या आरोपींना कठीणातली कठीण म्हणजे शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे, तर कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सर्वप्रथम जर कोणी केली असेल तर धनंजय मुंडे साहेबांनी केलेली आहे. आणि आजही सर्व आरोपी, जवळपास एक आरोपी सोडता सर्व आरोपी या ठिकाणी अटक आहेत आणि त्याची चार्जशीट सुद्धा या ठिकाणी न्यायप्रविष्ट झालेली आहे. पण आज या घटनेच्या आडून ज्या प्रकारचं दुर्दैवी राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे त्याचं अतिशय वाईट वाटतं. परंतु आज आपले कर्तव्यदक्ष खासदार आहेत आमचे बजरंग बाप्पा सोनवणे, मी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. फक्त त्यांना एकमेव हीच घटना दिसते. आज अनेक घटना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत. सुरेश दासांचा एक खोक्या नावाचा कार्यकर्ता आहे ज्याने 200 हरिण आणि मोर या ठिकाणी मारले, अशा प्रकारची बातमी आपल्या चॅनलवरच मी पाहतो. आणि त्याचं सुद्धा जर आज खऱ्या अर्थाने त्याची जर चौकशी केली आणि सुरेश दासांची जर चौकशी केली तर कमीत कमी त्यांच्या घरात सुद्धा हरणाची शिंग या ठिकाणी सापडल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर ती फार मोठी घटना आहे. आणि संतोष भैया देशमुखांच्या या ठिकाणी मारेकऱ्यांना तर फाशी व्हावी, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. या जगातला कुठला कायदा म्हणजे त्याच्या पद्धतीने आपल्याला देता येईल ती द्यावी, याचं माझं म्हणणं नाही. पण आज प्रकाशदादा सोळंके असतील, त्यांनी ते सरळ सरळ उघड मानतात की मी 14 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मी निवडून आलोय. हे पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी तपासण्याची गरज आहे. संदीप भैया बीडचे आमदार आहेत, संदीप भैया क्षीरसागर त्यांच्याच पक्षाचे आहेत, बजरंग बाप्पांच्या. त्यांनी सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे की ते एका तहसीलदाराला कशा पद्धतीने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलतात, त्यांची बोलण्याची पद्धत. आणि खरं तर बीड जिल्ह्यामध्ये आज अधिकारी काय येतात म्हणजे काम करायला घाबरतात, ते अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. अशा प्रकारचं तर धनंजय मुंडे साहेबांनी कधी कृत्य केलेलंही नाही आणि त्याचं कधी समर्थनही मुंडे घराण्याने केलं नाही. आणि जर अशा प्रकारचं समर्थन केलं असतं तर लोकांनी खरंच मुंडे घराण्याला इतकं डोक्यावर घेतलं नसतं. 18 पगड जाती समाज या ठिकाणी अतिशय सांगायचं झालं तर मराठा समाजाने सुद्धा मुंडे साहेबांना, धनंजय मुंडे साहेबांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. आणि खरंच सांगतोय की या घटनेआडून जे राजकारण आज गलिच्छ प्रकारचं होतंय ना, त्याचं अतिशय वाईट वाटतं. कारण या ठिकाणी संतोष भैया देशमुखांना या ठिकाणी न्याय मिळावा यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण, धनंजय मुंडे साहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता जे त्यांच्यावर प्रेम करतो तो प्रत्येक जण गप्प आहे. कारण आम्हाला या घटनेचं राजकारण करायचं नाही, त्याच्यामुळं आम्ही सर्वजण गप्प आहोत. आणि खरंच या प्रकरणाआडून कोण या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून इच्छितोय याचं सुद्धा आता काही जिल्ह्यावासीयाला किंवा महाराष्ट्राला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. बरोबर आहे अजयजी. आज सुरेश, त्यांच्या लालसा, त्यांच्या ज्या राजकीय इच्छा आहेत त्या कुठंतरी धनंजय मुंडे साहेबांना संपवावं आणि त्याच्यातून आपल्या कुठंतरी राजकीय पोळी भासते का यासाठी या ठिकाणी प्रयत्न आहेत. धनंजय मुंडे साहेब इतके नीच पातळीचा कधीही विचार करू शकत नाहीत. कारण त्यांनी, मी स्वतः पाहिले लहानाचं मोठं होत असताना गेली 25 वर्षे, बजरंग बाप्पांना मी माहिती आहे की गेली 25 वर्ष झालं. बरं, मग अजयजी, या प्रकरणामध्ये तरी तुम्ही संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांच्या बाजूने आहात? 100% आहोत ना.
101% आहोत. कारण धनंजय मुंडे साहेब, मी तेच सांगतोय, धनंजय मुंडे साहेब पण तेच आहेत. बरं. आणि आज घरामध्ये सुद्धा चर्चा करत असताना मला माहित आहे की आज धनंजय मुंडे साहेबांना काय त्रास होतोय. ते जो धनंजय देशमुख आहेत ना त्यांचे बंधू, आमचा पण तो संतोष भाई आमचा पण भाऊ आहे ना. आम्हालाही वाटतं ना की त्याला न्याय मिळाला पाहिजे. 100% वाटतं ना. का नाही वाटणार? आणि प्रत्येकाला वाटतं, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला ज्या प्रमाणात लोकप्रतिनिधींना वाटतं ना, तर सर्वसामान्यांना वाटतं की संतोष भाई यांना न्याय मिळाला पाहिजे. धनंजय देशमुख ज्या पद्धतीने लढतायत ना, तर त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. बरं. परंतु ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण याच्या आडून त्या राजकारणाचा निषेध करावा तितकं कमी. मात्र अजयजी, मला एक फार आतली गोष्ट आपल्याकडून जाणून घ्यायची आहे. धनंजय मुंडेंवरती आरोप झाले, त्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा आपण सगळ्यांनी पाहिला. त्यानंतर काही फोटोज व्हायरल झालेले होते ज्यामध्ये ते आत्मचिंतन करत असल्याचं, ध्यानाला बसल्याचं आम्हाला पाहायला मिळालेलं होतं. या संदर्भात कधी त्यांच्याशी बोलणं झालं का? बोलले असाल तर एक बंधू आपल्या भावाला नेमकं काय सांगताना दिसतोय? काय वाटतंय त्यांना या प्रकरणानंतर? त्यांची मनस्थिती काय आहे यावेळेला? अजयजी. तेच सांगतोय मी तुम्हाला, त्यांना अतिशय वेदना होत आहेत की आज या संतोष भैया देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणाच्या आडून ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण या ठिकाणी कधीही बीड जिल्ह्याला पाहिलं नाही ना, ते अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण जे आज चाललंय ना, ते अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. कारण धनंजय मुंडे साहेब हा माणूस गेली 25 वर्ष झालं झटतोय. आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी नाव किंमत जी कमवली ना, ती काय अशी तशी नाही कमवली, लोकांची कामं करून कमवली ना. आणि संतोष भैयासारख्या माणसाला न्याय मिळावा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे ना. आज ते अनेक आजारांना सामोरे जात आहेत. आज आम्हाला दुःख वाटतं, त्यांच्या बी मनाला वेदना होत आहेत. बरोबर आहे अजयजी, याच वेदनांचे साक्षीदार आहेत खरं तर धनंजय देशमुख. मी त्यांच्याकडे जाईन यावेळेला. धनंजय देशमुखजी, एका बाजूला आपण पाहतोय की दुसरं प्रकरण घडलं ते म्हणजे खोक्या भाई संदर्भातलं, आणि त्याच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश येतं. मात्र संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील सर्वात मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाही, नॉट रिचेबल होतो. त्याचं काय झालं याचा थांग पत्ता लागत नाही. पोलीस हे सगळं काही करू शकतात, मग एका केसमध्ये वेगळं आणि दुसऱ्या केसमध्ये वेगळं असं तुम्हाला वाटतंय का धनंजय देशमुखजी? अजय भाऊला मी एक प्रथम गोष्ट बोलतो, त्यांची भूमिका चांगली आहे आता बोलण्याची की त्यांना न्याय पाहिजे, संतोष भैयाला न्याय पाहिजे. परंतु जर मी पण तसंच बसलो असतो न्याय पाहिजे म्हणून एका घरात, एका झाडाखाली तिथं जिथं बसतोय तिथं, तर मला न्याय घरी आणून कोणी दिला नसता. मला एक त्यांना भाऊ या नात्यानेच प्रश्न विचारायचा आहे. त्यांना जसं वाईट वाटतं ह्या घटनेत, तसं हे आरोपी हे यांच्या जवळचे आहेत, यावर त्यांनी मला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावं एकदा, मग मी पुढचं बोलतो. आरोपी हे जवळचे होते का किंवा आहेत का किंवा होते, अजयजी त्याबद्दल तुमचं काय मत? तुमच्यासाठी प्रश्न आहे हा धनंजय देशमुखांकडून. मी नीट प्रश्न ऐकला नाही, परत एकदा रिपीट करतं का आपण? त्यांचा प्रश्न आपल्यासाठी हाच आहे की जे गुन्हेगार होते किंवा जे आरोपी यामध्ये आहेत ते तुमच्या जवळचे आहेत का? जवळचे आरोपी हा जवळचा लांबचा नसतोच. आरोपी हा आरोपी असतो, कोणी जवळचा लांबचा नसतोच. पक्षामध्ये अनेक लोक काम करत असतात ना, अनेक हजारो लोकांचा, लाखो लोकांचा पक्ष असतो. माझा प्रश्न तो नाहीये. आरोपी हा आरोपीच असतो, परंतु हे आरोपी जवळचे होते, जोपर्यंत आरोपी नाही तोपर्यंत हे जवळचे होते का, हे माझा प्रश्न आहे. नाही, पण निश्चितपणे धनंजय भैया याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा अर्थार्थी कसलाच संबंध नाही. ते जो आरोपी आहेत ते अटकेत आहेत. तुम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू ना, 100% लढू. आमचा काही नसतो, आरोपीच असतो, कुणी नसतो जवळचा. जवळचा लांबचा कुणी नसतो म्हणायचे फक्त. आणि निश्चितपणे कठोरातलं कठोर शासन व्हावं यासाठी आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत. संतोष भैया आमचे सुद्धा बंधू आहेत, 100% आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आपण असं कधीही विचार करू नका की आम्ही आरोपींच्या बाजूने आहोत किंवा याच्या बाजूने. कोण जवळचा लांबचा काही नाहीये, कुठलाही जवळचा माणूस नाही ना लांबचा नाहीये. मग धनंजय देशमुखजी, आरोपी अद्यापर्यंत ताब्यात काय येत नसावा, कुठे असेल आरोपी? कोण? धनंजयजी, मी अजय भाऊला काय म्हणतोय, त्यांची भूमिका चांगली आहे, मी आधीच म्हणलो. आरोपी होण्याच्या अगोदरचा सगळा कारभार, सगळं ऑफिसचं काम हे आरोपी करत होते का, हे फक्त हो किंवा नाही सांगा, मग मी पुढचं एकदम व्यवस्थित बोलतो तुम्हाला. कोण अनेक सहकारी असतात ना, मी तेच म्हणतो भैया आपल्याला की सर्वच जण असतो. आता अजय मुंडे आज कुठे, आता मी रस्त्याने चाललोय, मी कुठल्या एखादी गोष्ट केली तर याचा अर्थ धनंजय मुंडे साहेबांनी कुठली गोष्ट केली हे होऊ शकत नाही ना भैया.
हा प्रश्न मी एवढा आहे कुणावर की जे आरोपच करत कठोर आहे, नाहीये, जे मी आरोपी फक्त आहेत, नाही तुम्हाला 100% त्यांना न्याय मी तुमच्या भावाच्या सोबत आम्ही 100% आहोत. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेशी आमचं माझा 100% प्रश्न तो पाठिंबा आहे. नाहीये. हम्म. ऐका ना तुम्ही ऐका ना, तुम्ही फक्त शॉर्ट मध्ये मला बोला, मी पण शॉर्ट मध्ये बोलतो. मी एकदम नम्रपणे म्हणतोय की आरोपी झाल्यानंतरचा तुमचा संबंध नसू द्या, ते आरोपी आहेत, परंतु अगोदरच्या कालखंडामध्ये जे काय तिथं दहशत माजलेली होती आमच्या तालुक्यामध्ये ती सर्वश्रुत आहे. ते लोक आपल्याशी निगडीत होते, हे फक्त सांगा मला, होते का नाही? मी त्याच्यानंतर 2 मिनिटं तुम्हाला बोलतो फक्त, मग तुम्ही मला त्याचं या पक्ष एक बघा ठीक आहे, लपलेलं थोडंच पक्षाचे कार्यकर्ते होते तर होतेच ना, कोण नाही म्हणताय, 100% होते ना. पण आता त्यांनी काही कुठे गोष्ट केली, बोलतो मी. अजय मुंडेंनी काय नाही. केलं तर त्याचा अर्थ धनंजय मुंडेंनी काय केलं असं होऊ शकत नाही ना. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ अजिबात तिथे नाही. आम्ही सुद्धा- जोडायचा. धनंजय देशमुखजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर याचं पण कदाचित होऊ आपल्याला शकत मिळालेलं असेल, मात्र हा. अनेक पुरावे, अनेक व्हिडिओज, अनेक फोटोज समोर आलेले होते ज्यामध्ये ते निकटवर्ती असल्याचं स्पष्ट होताना दिसतं. मी आता थेटपणे बजरंग नाही, सोनवणेजी, मला- हा धनंजयजी, मी आपल्याकडे येईल, ऐका, पुन्हा एकदा आपल्याला मला बोलू संधी द्या. देईलच. बजरंग सोनवणेजींना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. बजरंग सोनवणेजी, मराठवाड्यातलं राजकारण या स्तराला जात असल्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. हे सगळं घडताना दिसतंय. मात्र ज्या वेळेला अशा घटना सातत्यानं घडताना दिसतात त्या पुन्हा पुन्हा पुढे कधी येणार, त्याच्यावरती आळा कधी बसणार, त्याचबरोबर मराठवाडा असेल, खास करून बीड, केज या ठिकाणचा जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणची दहशत कमी करण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना नेमकं काय करावं लागणार आहे, जेणेकरून हे रोज येणारे व्हिडिओज थांबतील, रोज येणाऱ्या घटना टळताना दिसतील आणि ही दहशत एकदाची थांबवा, एवढीच कळकळीची विनंती आहे. बजरंगजी, हे पहा, ही जी घटना घडल्या त्या घटना ज्या दररोज वेगळ्या वेगळ्या समोर येत आहेत. खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यातल्या या घटना बघितल्याच्या नंतर मनाला वेदना होतात. पण याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की काय केल्याने थांबल्या पाहिजेत, हा. तो स्वतःची जी राजकीय इच्छाशक्ती, राजकारणासाठी काही व्हिडिओ पुढे येत आहेत ते लोकांनी थांबवले पाहिजेत, राजकीय मंडळींनी, असं म्हणणं आहे. आम्ही संतोष अण्णा देशमुख यांचा व्हिडिओ कुणी आणले समोर त्यांच्या प्रकरणाची? सरकारला जी की पोलीस यंत्रणेला जे चुकीचे सापडले त्याचे आले. जर आता याच्यावर वार प्रतिवार करून राजकारण कोण करतंय असं आता मी नाव कधी कुणाचं घेत नाही, पण आता जे आमचे अजय भाऊजी बोलले हा, किंवा मी बाप्पासोबत काम केलं वगैरे वगैरे, सगळे आम्ही सोबत काम केलेलं आहोत. आम्ही पूर्ण सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. हा. पण ठीक आहे ना, या विषयाचा विषय वेगळा आहे आणि बाप्पांनी यांना बोलावं त्यांना मी नक्कीच बोलल. पण माझं म्हणणं असं आहे की या लोकांनी जी वाईट कृत्य केलेत, या तुमच्या आता असणाऱ्या बाहेर लोकांनी जे आरोपी म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते तर झालेतच. पण आता जे धनंजय तुम्हाला विचारतोय की हे तुमचे लोक होते का, तर तुम्ही म्हणता असतात, मान्य आहे, सगळ्यांना माहित आहे, सगळ्याला जग जाहीर आहे. पण माझं म्हणणं आहे की ज्यांनी आणखी यांना मदत केली या आरोपींना, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, म्हणून एखादं स्टेटमेंट करा ना. मुंडे साहेबांनी करावा. तुम्हाला जर धनंजय देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्यायची, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्यायची आणि धनंजय देशमुखला तुम्हाला जर मदत करायची आणि न्याय द्यायचा आहे, तर तुम्ही या सहआरोपी करा. हे पाटील नावाचा PI, महाजन नावाचा PI, ही पोलीस यंत्रणा तिथं घुले का कोणतरी आणखी त्या वाशीचा एक PI, आणि जे लोक ब्लँकेट घेऊन गेलेले काही आमचे केसचे, जे की या व्हिडिओमध्ये पहिल्या 29 तारखेच्या सगळे केसला दिसत आहेत, जे पण दादागिरी सारखं वागतायत. यांनी आमच्या कोडगावच्या एका मुलाला सुद्धा नेऊन इकडे कोरेगावला मारलं मागच्या 2 वर्षापूर्वी, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे आणखी माझ्याकडे. पण आम्ही ते राजकारण म्हणून काढत नाही, राजकारण म्हणून वापरत नाहीये, कारण या सर्व घटनेमध्ये गुन्हेगार हा गुन्हेगार असतो असं प्रत्येक जण म्हणतात, आम्ही म्हणतो. पण गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. ज्याच्या जवळचा, माझ्या जवळचा जर एखादा कार्यकर्ता, माझ्या पण जवळच्या एखाद्या कार्यकर्त्यावर एखादा गुन्हा किंवा एखादी घटना घडते ना, तर मी बरोबर. राजकारण्यांना, अशा प्रकारच्या लोकांना किंवा गुन्हेगारांना, आरोपींना पाठीशी घातल्याशिवाय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. माझं तेच म्हणणं आहे. जर समजा माझ्या जवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने गुन्हा केला आणि मी जर पोलीस स्टेशनवर इंटरफेअर केला किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला फोन केला, तर बजरंग सोनवणे माणुसकीला काळीमाय असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. माणुसकी नावाची गोष्ट नाही. मी जर माझ्या एखाद्या कार्यकर्त्यानं असा व्हिडिओ काढला, एखादा मारलाय, मी पोलीस स्टेशनला एक दाखवा. खासदार झाल्यापासून किती पोलीस स्टेशनला फोन केले असतील, तर लय झालं हार्टली 10. त्याच्यातले धनंजय देशमुखला न्याय देण्यासाठी, संतोष अण्णा देशमुखच्या याच्यासाठीच 5 असतील. आणि काय सांगितलं असेल तर कुठल्या तरी एखाद्या महिलेवर कुठला अत्याचार झालाय त्याच्यासाठी तुम्ही केस नोंदवून घ्या. मला म्हणजे कुठल्याही, आता DYSP सरकार कुणाचं आहे,
आज सरकारमध्ये प्रतिनिधी आदरणीय धनंजय मुंडे साहेब होते, आता प्रतिनिधी म्हणून पंकजाताई आहेत. धनंजय मुंडे साहेब जरी बाहेर असले तरी त्यांची तेवढी ताकद आहे, तेवढं चलतंय त्यांचं, तेवढं सगळे जर ताकदवार नेता म्हणतात, महाराष्ट्रात नेतृत्व तयार झालंय, मग त्यांची तेवढी आहे ना, पोहोच आहे. सरकारमधले प्रतिनिधी आहेत, त्यांनी सुद्धा पोलीस यंत्रणेला माझे CDR काढावे. नाहीतरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा फोन ट्रॅकवर टाकलेलाच होता, त्याच्यामुळे आताही त्यांनी माझे CDR काढावेत की मी पोलीस स्टेशनला किती वेळेस बोललो किंवा म्हणजे पोलीस स्टेशनच्या. मग पोलीस स्टेशनला या राजकीय वृत्तीच्या, जी आम्ही राजकीय म्हणून जे राजकारणामध्ये काम करतो, त्या गुंडगिरी वृत्तीच्या लोकांना साथ देण्यासाठी जर कोणी फोन करत असेल, कुठल्या एखाद्या जेलरला फोन जाणं, एखाद्या CIDच्या ऑफिसमध्ये फोन जाणं, SP ला फोन जाणं, हेच प्रकरण आहे. जे अनेक प्रकरण खंडणीतले एखादे असतील किंवा एखाद्याला दाबदडप करणं, असे व्हिडिओ जर इकून एकाचे कुणी काढत राहिलं तर आणखी प्रत्येकाचे प्रचंड व्हिडिओ आहेत. ते माहिती बघा, याच्यात असं कसं आहे, आता जे कोणी यांनी बोलले की याच्याविषयी त्याच्याविषयी, मला या प्रकरणामध्ये आता कोणीतरी बोलताना अजय भाऊच म्हणले आमचे, अजय भाऊ माझी विनंती आहे की तुम्ही म्हणलात की बाप्पाला फक्त एकच प्रकरण दिसतंय का. मी त्या खोक्याच्या विरोधातलं प्रकरण आलं, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जी भूमिका ती मांडली. पण मला एक सांगा की संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झालाय, त्याला नुसतं मारलं नाहीये. त्याला मारलं असतं तर आम्ही एवढं असतं केलं. नुसता मर्डर नाही झाला तर असे टॉर्चर मारलंय. कसे फोटो आहेत तुम्ही बघा अजय भाऊ, तुम्ही फोटो बघा ना. मी आपण बरोबर एका ताटात बी खाल्ले, मला मान्य आहे. मग तुम्ही आपल्यालाही सण होत आहे. मग हे जे फोटो आहेत, हे फोटो सुद्धा किती किती म्हणजे गलिच्छ पद्धतीनं वागणूक यांची, गुंडगिरी किती वाईट. अजयजी, ज्यावेळेला हे सगळे फोटो समोर आलेले होते, चार्जशीट समोर आलेलं होतं, अक्षरशः माध्यमांचे प्रतिनिधी रडताना दिसले, प्रत्येक व्यक्ती रडताना दिसला, तितकाच त्रास अजयजी तुम्हाला, धनंजयजी यांना देखील झाला का? बाप्पा मला जितकं ओळखतात ना, बाप्पांना माहित आहे मी सरळ माणूस आहे 100%. ज्याला मानवी काळीज आहे ना, मी कालही पत्रकार परिषदेमध्ये बोललो की ज्याला मानवी काळीज आहे ना, त्याचं प्रत्येकाचं मन त्या दिवशी रडलं. निश्चितपणे यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, त्याला कठोर शासन झालं पाहिजे. या भूमिकेतच आम्ही आहोत आणि धनंजय मुंडे साहेब पण याच भूमिकेत आहेत, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. परंतु संतोष भैया देशमुखांच्या हत्येचं जे घाणेरडं राजकारण चाललंय ना, त्याच्याबद्दल थोडीस किळस येतं, एवढंच मला वाटतं. त्या कुटुंबाला 100% न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मारेकरी एकही सुटला नाही पाहिजे. राजकारणापायी जर कुठला एकही कडी जर यातली सुटली तर दुर्दैवानं त्या आपल्या या न्याय व्यवस्थेचा खरंच कुठंतरी बाजार मांडल्यासारखा होईल. आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण 100% धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहोत आणि संतोष भैयांना न्याय मिळाला पाहिजे. याच न्यायासाठीच तर रोज आपल्याला चर्चा करावी लागते. धनंजय देशमुखांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राजकीय इच्छाशक्ती असली तर मात्र फरार असलेला तो आरोपी अजूनही गजा आड का होताना दिसून येत नाहीये? कोण त्याला पाठीशी घालताना दिसतंय आणि कुणाचं त्याला अशा प्रकारचं बॅकअप आहे ज्यामुळे तो व्यक्ती समोर येताना दिसून येत नाही? काल परवा घडलेल्या प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, थेट महाराष्ट्राबाहेर जाऊन त्याला अटक करण्यात आली. मग दुसऱ्या आरोपीचं नेमकं काय, जो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचा व्यक्ती आहे? धनंजयजी, मला खरं तर तुम्ही या तुमची जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये जे मला बोलायचं होतं, मला व्यक्त व्हायचं होतं, ते व्यक्त नाही होता आलेलं आता. बोला ना धनंजयजी, अजूनही वेळ आहे तुमच्याकडे. मी जे बोलणार आहे ना, ते मला अतिशय जे बोलणं चालू आहे त्याविषयीच मला बोलायचंय. हा आत्ताचा प्रश्न बाजूला ठेवा, मगाचा जो प्रश्न होता तो अजय भाऊला मी परत एकदा विचारतो की आरोपी हे आता तुम्ही जी भूमिका मांडली ती योग्य आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला दुमत नाही माझं. परंतु हे सगळे जे काही भूमिका मांडत होते, हे काही ज्यांनी सगळ्या ह्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे दहशत माजवलेली होती, सगळे पुरावे त्याचे पुढे आलेले आहेत आणि आम्ही आरोप अजून कोणावर केलेला नाहीये. ते म्हणतात की आरोप धनंजय मुंडे साहेबांवर आरोप म्हणजे काय होतं, आपण अजून एकदाही स्टेटमेंट तसं दिलेलं नाही. परंतु तुम्ही ओढून घेऊ नका तसं. मला हे सांगा फक्त, हे सगळे हे जे खालची यंत्रणा आहे ती चालवत होते का? मला त्याच्यावर फक्त 2 शब्द बोलायचे. तुम्ही फक्त हो का नाही सांगा, मी त्याच्यावर तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे आणि माझं बोलणं संपवणार आहे. अजयजी, हो किंवा नाही असा त्यांचा प्रश्न आणि त्यांचं उत्तर त्यांना अपेक्षित आहे. तुम्ही 3 महिने झालं हेच पाहताय ना, सगळ्या गोष्टी इथं टीव्ही वरती जे चाललंय ते 3 महिने झालं ते यांच्यासोबत यांचे फोटो, त्यांच्यासोबत त्यांची
आणि ते काम करत होते तर पक्षाचे काम करतच होते ना, कोण नाही म्हणताय ते Yes, तर yes. साहेबांनी बस, बस, सांगितलं संपला विषय. बस त्यांना उत्तर मिळालंय. धनंजयजी पुढे बोला, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बोला. पक्षाचे कार्यकर्ते हा, म्हणून तर हा. सगळे काम करतात ना, त्याचा कुठं विषय आहे? हजारो चालतंय. कार्यकर्ते आहेत ना. हा चालतंय म्हणजे प्रत्येकाने बघा कुठली गोष्ट केली, प्रत्येकाने कुठली गोष्ट केली तर ती थेट ह्याच्यापर्यंत थोडीच आहे. आणि 100% भैया तुम्ही जे वारंवार तेच विचारताय, तर आम्ही 100% आपल्या सोबत आहोत आणि त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे. नक्की आणि शासन 100% बनेल अशी अपेक्षा. धनंजय देशमुख बोला. तीच आहे, तीच 100% भूमिका राहणार आहे. येस आणि आपण काय दुसऱ्या काय? गोष्टीकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे सगळ्या गोष्टीत. काही त्याचं राजकारण होते, ह्याचं राजकारण होऊ नये भैया, फक्त बस एवढं बस 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 मला बोलू द्या हो. याचं फक्त राजकारण होऊ नये, याचं एवढ्याच गोष्टीसाठी आम्ही फक्त लढतोय, बाकी काही नाही. आम्ही 100% आपल्या सोबत आहोत. 200% आपण याच्यात मध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि मिळालाच पाहिजे, याच्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. बोलू आता मी हम्म. आता हे मी धनंजय मुंडे साहेबांबद्दल काय बोलणार नाही, परंतु हे त्यांचं काम करायचे ते कसं करत होते हे त्यांना माहित नसेल किंवा असेल, पण ह्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये ह्यांचा इन्व्हॉल्वमेंट होती. काही कामकाज असेल किंवा पक्षाचं काम असेल किंवा जर कुणाचा खून झाला असता तर जे अजय भाऊ म्हणतात त्यांची भूमिका अशीच राहिली असती का, फक्त न्याय पाहिजे आणि त्याच्यात प्रॅक्टिकली काहीच नाही करणे, अशी राहिली असती का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि दुसरा विषय असा आहे की संतोष भैया एकदम गरीब माणूस होते, पंकजाताईचे होते, सगळं गाव विरोधात त्यांनी त्यांचा सत्कार केला, त्यांचं काम केलं प्रामाणिकपणे. परंतु या दोघांनी पण जी काही भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका मांडली नाही. आणि जे काही बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत जे न्यायाच्या भूमिकेत आले, त्यांना जर तुम्ही जर म्हणत असाल की ह्याच्यात गलिच्छ राजकारण होतंय, तर ते न्यायाचं राजकारण तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. मी तुमचं स्वागत केलं असतं. आता देखील मला ह्या सगळ्यांकडून जे काही पाठबळ मिळालं आहे लढायचं, जे काही न्यायाच्या संबंधितली जी लढाई आहे ती लढाई ह्यांच्यामुळेच चालू आहे. जर सगळ्यांनी जर हात वरी केले असते, कोणीच माझ्याकडे आलं नसतं, तर आम्ही आलो असतो, प्रकरण 8-10 दिवसापुरतं मर्यादित राहिलं असतं. माझं हे स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर आहे, आपलं म्हणणं मला लक्षात आलेलं आहे. मात्र आता बजरंग सोनवणे जे मी आपल्याकडे येतो. बजरंगजी, एका बाजूला सर्वसामान्य नागरिक दहशतीमध्ये आहेत, दुसरीकडे राजकारण होताना दिसतंय. प्रकरण कुठलंही असलं तरी त्याला राजकारणाचं सावट असतं आणि त्याची लागण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आपले पोलीस बांधव देखील जर महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसतील तर या वर्चस्वाच्या लढाईचा अंत नेमका काय असेल हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं वातावरण आहे, जे चाललेले कायदा व सुव्यवस्थेचे धिंडोरे उडालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था जर पोलीस यंत्रणेत जर सुरक्षित नसतील तर गृहमंत्र्यालाच विचारलं पाहिजे की गृहमंत्री महोदय हे का नाही. पण मी आज या विषयासाठी इथं आज तुमच्या समोर आहे की मला माझ्या जिल्ह्यातला जो विषय आहे संतोष अण्णा देशमुख याच्यावर मी बोलतो आहे की जे आता धनंजय एवढं येऊन बोलतोय, प्रत्येक गोष्टीत त्याला इमोशनल करताय, प्रत्येक वेळेस इमोशनल व्हावं लागतंय. अरे ज्याच्यावर बेतलंय हे, त्याचा भाऊ गेलाय, ज्या मुलीचा बाप गेलाय, ज्या आमच्या बहिणीचा पती गेलाय, ज्या आईचा मुलगा गेलाय, त्या घरावर काय वाईट झालं असेल त्याच्यावर फक्त न्याय मिळाला पाहिजे, राजकारण करू नका असं म्हणून चालणार नाही. याच्यासाठी प्रत्येकानं हे केलं पाहिजे. बघा, राजकारण, आता मी राजकारणी आहे, मी पहिल्या घटना घडल्यापासून 1 तासाच्या आत बाईट दिल्लीतून दिली आणि मी त्याच्यावर पूर्ण आवाज उठवतोय, मी उठवणारच ही सांगतो. मी प्रत्येक गोष्टी त्या कुटुंबासोबत आहे. आता राजकारणावर बोलायचं नव्हतं, मी कधी बोललो नाही, एक दिवशी आणखी बोललो, पण खरा जर विचार केला, मी आज धनंजयच्या परवानगीने बोलणार आहे. धनंजय, बोलू का मी एक विषय? एक विषय असा आहे की ते खरा विचार केला तर संतोष अण्णा देशमुखनी मला स्वतःला सुद्धा नाही, पंकजाताईला मदत केलेली आहे. मी असं कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही, कधीच. आणि मला बोलायचंही नव्हतं, खूप वाईट वाटतं हे बोलताना. पण असं असताना ज्या या भारतीय जनता पार्टीच्या एक भूतप्रमुख होता तो, मला मानणारं गाव, मला सर्वाधिक मतं देणारं गाव, मतं कमी झाले असतील पण बूथवर उभा राहून काम करणारा माझ्या विरोधातला हा संतोष अण्णा देशमुख होता. त्याच्यासाठी सुद्धा मी झटतोय आणि ते या गोष्टी करण्यासाठी मग त्याला सुद्धा हृदय लागतंय, त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने काय राजकारण आहे. बजरंग सोनवणेने कधी कुणाचं नाव घेतलं? मी एकदा काल पण बोललो, मला जिथं बोला म्हणून सांगितलं गेलं तिथं एक जर सोडला अफवा तर मी कधी कुणाचा राजीनामा मागितला नाही, याच्यामुळे झालंय असं बोललो नाही कधी. माझा फोकस संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर आणि ज्या वाईट पद्धतीनं मला पहिल्या 10 मिनिटात माहित होतं कशा पद्धतीनं मारलंय. पोलीसवाले सुद्धा किती वाईट आणि किती खोटं बोलतात. महाजनांनी मला स्वतः सांगितलं, मी जिल्ह्याचा
खासदार आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट, यांना जर महाजन सांगतायत की जंगलात पळून गेले आणि सीसीटीव्ही महिना 2 महिन्यानं परत वापस येते आणि त्याच्यामध्ये हे सगळे मारेकरी पळताना दिसतायत, म्हणजे तुम्ही यांना पळून जायला मदत केली. पाटील नावाचा असेल, तो जी गणेश मुंडे बोललो, असे धराडे असे हे लोक तिथं या दिवशी एक मिनिट ज्या दिवशी ही जे आंदोलन पहिलं घेतलं गावानं, ज्या दिवशी बॉडी आमच्या ताब्यात घेतली नव्हती, त्या दिवशी मी दिल्लीत असताना पहिलं आंदोलन रोडवर ज्या दिवशी गावानं उभं राहून केलं, त्या दिवशी हे लोक तिथं का आले होते? हे जे गणेश मुंडे यांची नावं घेतले ना मी, हे लोक तिथं का आलते? यांची ड्युटी नव्हती, यांना तिथं बोलवलं नव्हतं, हे तिथं का आलते सिव्हिल ड्रेसमध्ये? त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग हे जर तिथं आले होते तर याचा अर्थ, आणि ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं की ज्या हे आरोपी आरोपी नंबर 1 ज्या गाडीने सरेंडर झाला त्याच्यावर मी मागं बोललेलो, तर त्यांनी कशी पिक्चर स्टाईल बघा रंगवून सांगितली होती गोष्ट. मला हात केला, मी बसलो, तिथं गेले, तिथं उतरले, असे जर पिक्चरला लाजवेल, पिक्चरचा एखादा डायरेक्टर असेल ना त्याला सुद्धा लाजवेल अशी स्टोरी रचलेली. मग अशा स्टोऱ्या रचल्या जातात आणि यांना मोकाट सोडता तुम्ही. मग पोलीस यंत्रणेचा काय धाक आहे? पोलीस यंत्रणा आणि बीड जिल्ह्यातल्या राजकीय मंडळीवर जे म्हणतात ना राजकारण, कायदा व सुव्यवस्था सांभाळायचं काम शासनातल्या प्रतिनिधीच असतं. बरोबर. आणि हाच आवाज तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो बजरंग सोनवणेजी. कारण घडल्या प्रकारानंतर 10व्या मिनिटाला माध्यमांसमोर येऊन हे प्रकरण उघड करणारे तुम्ही होतात. मात्र आजही अशाच प्रकारे तुम्ही हे प्रकरण लावून धरावं, शेवटी न्याय मिळावा आणि ही यंत्रणा सुधारावी एवढीच अपेक्षा. धन्यवाद बजरंग सोनवणेजी, धन्यवाद अजय मुंडेजी आणि धनंजय देशमुखजी. आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी. ही बातमी देतानाही अनेक वेळेला डोळ्यात पाणी आलं, अनेक गोष्टी घडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाल्या. अवघा महाराष्ट्र ज्या वेळेला बघतो आणि हादरतो त्यावेळेला मात्र न्यायाच्या प्रतीक्षेसोबत ही सगळी यंत्रणा बदलण्याचं मोठं काम हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून करायचंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.